जिल्हास्तरीय रुग्णालयामधील ज्या ठिकाणी संपूर्ण बालकं ठेवण्यात आलेली होती त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागलेली होती। धक्कादायक म्हणजे या संपूर्ण आगीमध्ये जे आहेत 3 नवजात शिशूंचा मृत्यू झालेला आहे। एकूण 9 बालकं या रूममध्ये ठेवण्यात आलेली होती आणि व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे ही संपूर्ण आग लागल्याची कारण असंच एक घटना 2023 मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे। 3 बच्चोंची डेथ झालेली आणि 6 आपण वाचवण्यात यशस्वी झालो आहे आणि त्या 3 साठी आपण त्याचे दुःख आहे आपल्याला, आम्ही प्रयत्न भरपूर केले त्यासाठी। अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे, यहाँ पर बता नहीं रहेगा क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता है, कहाँ ले जाना पड़ता है, कोई बता नहीं रहे अभी। तो पता नहीं, हमें वो डॉक्टर बोल रहे क्या ठीक है, वो डॉक्टर मिलन नहीं दे रहे। मिलन नहीं दे रहे? हाँ। आप कितने बजे आए यहाँ पे? यहाँ पर हम आए तकरीबन 4-5 बजे का टाइम यहाँ पर पहुँच गए। जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं त्यांना एक-एकला सोडणार नाही, कारण लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयातील SNCU अग्नितांडवाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडले। 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता या दुर्घटनेमागचे कारण शोधण्यासाठी तज्ञ समित्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्राथमिक पाहणीत व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचं समोर आलं असलं तरी हा स्फोट नेमका कशामुळे झालाय याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये। विशेष म्हणजे 2022 मध्ये याच रुग्णालयाच्या SNCU मध्ये स्फोट झालेल्या व्हेंटिलेटरची कंपनी आणि आताच्या दुर्घटनेतील व्हेंटिलेटरची कंपनी एकच असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आरोग्य विभागाने पूर्वी विरोध केलेल्या या कंपनीच्या व्हेंटिलेटरला पुन्हा वापरण्याची परवानगी का देण्यात आली आहे, हा गंभीर सवाल उपस्थित झालाय। जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील SNCU विभागात सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास अचानक आग लागली। काही क्षणातच विभागात धूर पसरला आणि नवजात बालकांना वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू झाली। मात्र या बचाव कार्यादरम्यान 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेनंतर तज्ञ समित्यांनी SNCUतील जळालेल्या व्हेंटिलेटर, वॉर्मर, AC आणि इतर तांत्रिक उपकरणांची पाहणी केली आहे। प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या आग व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे लागल्याचं मानलं जात आहे। मात्र स्फोटामागचे तांत्रिक कारण अद्याप अस्पष्ट आहे। याच ठिकाणी आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो व्हेंटिलेटरच्या कंपनीचा। 25 सप्टेंबर 2022 ला जुन्या इमारतीतील SNCU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागली होती। त्यावेळी ही संबंधित व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा असल्याचा दावा करण्यात आला होता। या घटनेनंतर कंपनीच्या व्हेंटिलेटरच्या वापराबाबत आरोग्य विभागात नाराजी आणि विरोध असल्याचं सांगितलं जात आहे। नवीन इमारतीतील SNCU सप्टेंबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्यात आला। विभाग सुरू करण्यापूर्वी उपकरणांची चाचणी घेण्यात आली आहे। संबंधित व्हेंटिलेटर चाचणीत योग्य असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र 2022 मधील घटनेचा संदर्भ देत SNCU मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या व्हेंटिलेटरच्या वापराला विरोध केला होता अशी माहिती समोर येते। तरीही त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर वापरण्याची परवानगी का देण्यात आली आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। इतकंच नाही तर या व्हेंटिलेटरमध्ये मागील काही महिन्यात तांत्रिक बिघाड झाले होते का, बिघाडामुळे ते काही दिवस बंद ठेवण्यात आलं होतं का, त्याची दुरुस्ती नेमकी कशी करण्यात आली आहे, दुरुस्तीनंतर उपकरणाची सुरक्षा तपासणी झाली होती का, या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीतून मिळणं आवश्यक आहे। दुसरीकडे नवीन इमारतीमध्ये SNCU सर्वात वरच्या मजल्यावर उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला हा देखील तपासाचा विषय ठरला आहे। SNCU सारख्या अतिसंवेदनशील विभागासाठी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था, फायर अलार्म, अग्निशमन यंत्रणा आणि पर्यायी मार्ग यांची पुरेशी व्यवस्था होती का याचीही तपासणी गरजेची आहे। फायर ऑडिटच्या मुद्द्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। फायर ऑडिटची मुदत संपल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केला होता का, त्यानंतर पुन्हा फायर ऑडिट झालं का, आगीच्या वेळी फायर अलार्म कार्यरत होता का आणि विद्युत उपकरणे असलेल्या SNCU मध्ये आग विझवण्यासाठी बसवण्यात आलेली यंत्रणा योग्य प्रकारची होती का याचीही चौकशी होणं आवश्यक आहे। यासोबतच SNCU ची विद्युत वायरिंग, व्हेंटिलेटर, वॉर्मर आणि AC यांचा एकत्रित वीजभार लक्षात घेऊन वायरिंग करण्यात आली होती का याची तांत्रिक तपासणी ही महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान काही तज्ञांकडून व्हेंटिलेटरची बॅटरी कालबाह्य असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे कॉम्प्रेसरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र हा केवळ प्राथमिक अंदाज असून अंतिम कारण तज्ञ समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे।
या संपूर्ण प्रकरणात वैद्यकीय आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब नोंदवले जात आहेत. घटनेच्या वेळी कोण कुठे होतं, आग कशी लागली, बालकांना बाहेर काढताना कोणत्या अडचणी आल्या याची माहिती घेतली जाते. पीडित पालकांची बाजूही नोंदवण्यात आली आहे. 3 नवजात बालकांचा जीव गेल्यानंतर आता केवळ आग कशामुळे लागली एवढ्यापुरती चौकशी मर्यादित राहून चालणार नाहीये. 2022 मध्ये झालेल्या घटनेनंतरही त्याच कंपनीच्या उपकरणांचा वापर का झाला, डॉक्टरांच्या कथित विरोधाकडे दुर्लक्ष का करण्यात आले, फायर ऑडिट आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना कितपत प्रभावी होत्या आणि या दुर्घटनेला नेमकी जबाबदारी कोणाची, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. तज्ञ समितीच्या अंतिम अहवालातून या प्रश्नांवर प्रकाश पडतो का आणि 3 चिमुकल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ठरते याकडे आता संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलंय.